नमस्कार, मी संदीप चव्हाण. सिटी नाऊमध्ये आपलं स्वागत. 3 राज्यांमध्ये कमळ तर तेलंगणाचा काँग्रेसला हात, अशी आत्ताची परिस्थिती या 4 राज्यांच्या निवडणूक निकालामध्ये पाहायला मिळते. अर्थात हे कल आहेत, अजून निकाल लागायचे, पण या कलानुसार जर आत्ता आपण पाहिलं तर निश्चितच मतदारांचा कौल आणि कल भाजपकडे झुकल्याचा पाहायला मिळतोय. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यांमध्ये पूर्णपणे स्पष्टपणे भाजप बहुमत मिळवत असल्याचं दिसतंय. तर एकमेव राज्य जे तेलंगणा आहे त्या ठिकाणी मात्र काँग्रेसने बिहारीचा सुपडा साफ केलेला आहे. बिहारीची सत्ता उलथवून टाकली आहे अशी परिस्थिती दिसतीये. मुळात राजस्थान ज्या ठिकाणी नेहमी दर 5 वर्षांनी सत्ता परिवर्तन होत असतं, त्यानुसार राजस्थान हे भाजपच्या ताब्यात गेलेलं आहे. अर्थात भाजपच्या ताब्यात देताना म्हणजे तिथल्या मतदारांनी काँग्रेसच्या बऱ्याचशा जागा कमी केल्यात. हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण राजस्थानमध्ये 199 जागा, त्या 199 जागांपैकी बीजेपी आता 110 आहे आणि काँग्रेस 72 जागांवर आघाडीवर आहे. म्हणजे मागच्या इलेक्शनचा जर आकडा पाहिला आपण तर त्यावेळी राजस्थानमध्ये भाजपला 73 जागा मिळाल्या होत्या आणि आता 110 म्हणजे 37 जागा वाढलेल्या दिसत आहेत, तर काँग्रेसच्या 27 जागा कमी होताना दिसत आहेत. मध्य प्रदेश मुळातच त्या ठिकाणी भाजपची सत्ता होती, पण अँटी इन्कम्बन्सीचा फटका भाजपला बसू शकतो. कमलनाथ यांनी अनेक दावे केले होते, त्यानुसार इथे काँग्रेसच सत्तेवर येणार आणि भाजपची सत्ता उलथवून टाकणार असं कमलनाथ यांनी म्हटलं होतं, पण हे सगळे दावे फोल ठरले. अर्थात मध्य प्रदेशमध्ये भाजप पुन्हा स्विंग झाली. नुसती स्विंग नाही तर 2018 मध्ये मध्य प्रदेशमध्ये भाजपला 109 जागा मिळाल्या होत्या. आता मात्र भाजपला 161 जागा मिळालेल्या आहेत, म्हणजे 52 प्लस थोडक्यात 161 जागांवर आता बीजेपी मध्य प्रदेशमध्ये आघाडीवर आहे. तर काँग्रेस जिथे 114 जागा काँग्रेसला 2018 मध्ये मिळाल्या होत्या, त्याच्याहून निम्म्या जागा आता काँग्रेसच्या पारड्यात पडतायत की काय, म्हणजे 67 जागांवर आता काँग्रेस आघाडीवर आहे. 47 जागांचा फटका काँग्रेसला बसलेला आहे. छत्तीसगड या राज्याचा विचार केला तर त्या राज्यामध्ये मुळातच काँग्रेस सत्तेवर होतं. छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या पारड्यात 67 जागा 2018 साली पडल्या होत्या, पण आता मात्र भाजपानं जोरदार मुसंडी घेत त्या ठिकाणी बीजेपीनं 54 जागा मिळवल्या. एकेकाळी बीजेपीला म्हणजे 2018 मध्ये फक्त 15 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. आता 39 जागा बीजेपीच्या त्या ठिकाणी वाढताना दिसत आहेत आणि काँग्रेस मात्र 33 जागांवर अडकून पडली आहे. या तिन्ही राज्यांचा विचार केला तर राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या 3 पैकी एक राज्य काँग्रेसच्या ताब्यात होतं. एक राज्य जे राजस्थान आपण ज्याला म्हणतो ते मुळातच दर 5 वर्षांनी तिथली सत्ता बदलत असते, त्यामुळे भाजपच्या ताब्यात होतं. आणि मध्य प्रदेश मुळातच भाजपकडे होतं. पण आता या तिन्ही राज्यांमध्ये भाजपच सरशी करतंय की काय अशी परिस्थिती या कलांतून दिसतेय. त्यामुळे भाजपच्या पारड्यात 3 राज्य पडण्याची शक्यता यातून निर्माण झाली आहे. राहिलं तेलंगणा इथे अँटी इन्कम्बन्सी मुळात होतीच. म्हणजे 2014ला देखील म्हणजे जेव्हा तेलंगणाची स्थापना झाली, निवडणुका लागल्या, के चंद्रशेखर राव मुख्यमंत्री बनले. 2018ला पुन्हाच BRS सत्तेत आलं, जे पूर्वी TRS होतं. म्हणजे तेलंगणा राष्ट्र समिती होती, आता भारत राष्ट्र समिती त्या पक्षाचं नाव झालं. आता 2 टर्म जी अँटी इन्कम्बन्सी होती आणि एकीकडे KCR हॅट्रिक करणार का असाच सगळीकडे या ठिकाणी प्रश्न उपस्थित झाला होता. पण ही हॅट्रिक मात्र यावेळी हुकली आणि त्या ठिकाणी काँग्रेसने निर्विवाद यश आपल्या पारड्यात पाडतंय अशी परिस्थिती आता या सगळ्या निकालांती दिसून येते. त्याचं कारण 67 जागा काँग्रेसला त्या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे. 67 जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर BRS मात्र 37 म्हणजे बॅकफूटवर गेलेली आहे. मागच्या इलेक्शनमध्ये 2018 मध्ये BRSला तब्बल 88 जागा मिळाल्या होत्या आणि काँग्रेसला केवळ 19 जागा मिळाल्या होत्या. पण आता काँग्रेस 67 जागांवर आघाडीवर आहे, तर BRS 37 म्हणजे 36 या जागांवर त्या ठिकाणी BRSचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता दिसतेय. संपूर्ण 4ही ठिकाणचा जर आता आपण विचार केला तर काँग्रेसला तेलंगणावासियांनी हात दिल्याचं दिसतंय, पण राजस्थानी काँग्रेसचा हात सोडलेला आहे, छत्तीसगडनी देखील काँग्रेसचा हात सोडलेला आहे आणि मध्य प्रदेश मुळातच भाजपकडे होतं.
पण आता छत्तीसगड देखील भाजपनं हिसकावून घेतलंय, तर राजस्थानामध्ये सत्ता परिवर्तन झालेलं आहे आणि आता ते भाजपकडे राजस्थान जातंय अशी परिस्थिती दिसते. मुळातच वसुंधरा राजे यांच्यावर एक काळ राजस्थानवासीय नाराज होते, पण आता मात्र वसुंधरा राजेंनी कमबॅक केलेला आहे. राजस्थानमध्ये वसुंधरा राजे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडू शकते. शिवराज सिंह चौहान शिवराज सिंह हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री. अर्थातच लाडली बहना ही त्यांची योजना प्रचंड भारतात गाजली होती. तब्बल 1.5 कोटी महिलांच्या खात्यावर 1250 रुपये दर महिन्याला जमा व्हायचे आणि जर तुम्ही आम्हाला पुन्हा निवडून दिलं तर तुमच्या खात्यावर 3000 आम्ही जमा करू आणि या सगळ्या महिलांना घर देण्याचा देखील वायदा त्यांनी केला होता. अर्थात ही योजना प्रचंड यशस्वी ठरली, त्यात मोदींचा चेहरा. त्यामुळे लाडली बहनाने लाडले मामाजी को इस बार भी जिताया असं म्हणायला हरकत नाही. लाडली बहनाओने मामाजी को इस बार भी जिताया आणि मध्य प्रदेशमध्ये आता शिवराज सिंह चौहान यांच्या गळ्यात माळ पडणार की ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार. अर्थात हे पक्षश्रेष्ठी भाजपचे असतील ते ठरवतील, पण त्या ठिकाणी अत्यंत उल्हासाचं वातावरण, जल्लोषाचं वातावरण मध्य प्रदेशमध्ये दिसतंय. शिवाय राजस्थानमध्ये तर प्रश्नच नाही. राजस्थानमध्ये 5 वर्षांनी पुन्हा एकदा भाजपला सत्ता मिळालेली आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये नुसती सत्ता मिळालेली नाही तर राजस्थानच्या जागा देखील भाजपनं त्या ठिकाणी वाढवलेल्या दिसत आहेत. आत्ता राजस्थानमध्ये 100+ मध्ये बीजेपी आहे, तर काँग्रेस 80 हा आकडा देखील गाठू शकलेली नाही. ज्या काँग्रेसला राजस्थानमध्ये मागच्या इलेक्शनमध्ये 100 जागा मिळाल्या होत्या. छत्तीसगडमध्ये अर्थातच भाजपचे प्रमुख दावेदार रमण सिंह होते आणि त्या ठिकाणी भूपेंद्र बघेल यांनी काँग्रेसची धुरा सांभाळली होती. पण आता त्या ठिकाणी मात्र छत्तीसगडची सत्ता काँग्रेसच्या हातून निसटण्याचीच आता जवळपास परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्या ठिकाणी भाजप आता सत्तेवर येतंय. 54 जागा भाजपच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे, तर 33 ते 34 जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. आता मुळात हा सगळा जर परिस्थितीचा जर आत्ता आपण विचार केला तर निश्चितपणे पुन्हा एकदा लोकसभेतल्या विजयाची नांदी असं या निवडणुकांकडे म्हणायला हरकत नाही. आणि ही तर लोकसभेच्या विजयाची सुरुवात असं भाजपनी मुळातच आत्ता म्हटलेलं आहे. महाराष्ट्रात देखील या सगळ्या निवडणूक निकालांवर जल्लोष साजरा केला जातोय. पुणे असो, मुंबई असो. देवेंद्र फडणवीसांनी तर मी अत्यंत आनंदी आहे यावर सविस्तर प्रतिक्रिया देईन असं म्हणत ट्विट केलेलं आहे. शिवाय स्मृती इराणी यांनी एक अकेला सबसे भारी असं म्हणत ट्विट केलेलं आहे. शिवाय शरद पवार मात्र यांनी तेलंगणामध्ये काँग्रेस सत्तेवर येणार. हैदराबादमधली राहुल गांधींची सभा पाहता त्या ठिकाणी तेलंगणामध्ये BRS जाणार आणि काँग्रेस सत्तेवर येणार आहे. आणि इतर राज्यांबद्दलचा जो विषय होता त्याबद्दलची काही आमची फारशी वेगळी प्रतिक्रिया नव्हती असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. अर्थात आता इंडिया आघाडीची बैठक होणार आहे, त्या बैठकीमध्ये विचारमंथन देखील होईल. मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांच्या घरीच ती बैठक होणार आहे. आणि इकडे मात्र आता BJPच्या कार्यालयात म्हणजे जयपूरमध्ये कदाचित पंतप्रधान मोदी संध्याकाळी जाण्याची शक्यता आणि त्या ठिकाणी ते संबोधित करतील. परिस्थिती आत्ता आपण पाहिली तर राजस्थानमध्ये सगळ्यात मोठा फॅक्टर जो पाहायला मिळाला अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातल्या वादाचा, आणि त्याच वादाचा फायदा पुन्हा एकदा भाजपला झाल्याचं दिसते. मागच्या वेळी पण आपण पाहिलं राजस्थानची परिस्थिती जी होती ती भाजप 73 जागा तर काँग्रेस 100 जागा मिळाल्या होत्या. अर्थात काँग्रेसला तिथं निर्विवाद बहुमत मिळालं होतं. अशोक गेहलोत मुख्यमंत्री बनले होते. पण त्या ठिकाणी सचिन पायलट की अशोक गेहलोत यांच्याच वादांमध्ये भाजप गेली 5 वर्ष अडकून पडली आणि काँग्रेस 5 वर्ष अडकून पडली आणि त्याचा फायदा भाजपला झाला. आता मात्र भाजपनं राजस्थानमध्ये मोठी मुसंडी मारत 109 जागा आत्ता आपल्या पारड्यात पाडल्याची परिस्थिती निर्माण झाली आणि की कल तसे सांगतात, ट्रेंड तसे सांगतात. मूळ मुद्दा असा की तेलंगणाचा जर आत्ता आपण विचार केला तर तेलंगणामध्ये जी परिस्थिती आहे ती परिस्थिती BRSनं स्वतःहूनच ओढवून घेतली. कारण मुळात तेलंगणा हे स्वतःच्या होमपिचवरच त्या ठिकाणी कामारेड्डीमधून
KCR पिछाडीवर आहेत, तर गजेवालमधून मात्र ते आघाडीवर आहेत. म्हणजे दोन ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री KCR यांनी निवडणूक लढवली, एका ठिकाणी पिछाडीवर, एका ठिकाणी आघाडीवर. पण आपल्याच होमपिचची सत्ता त्यांना राखता आली नाही आणि ते मात्र इतर राज्यांमध्ये निवडणुका लढवण्याची तयारीत होते. आपण पाहिलं महाराष्ट्र किंवा इतर राज्यांमध्ये निवडणुका लढवण्याचा घाट तेलंगणाच्या या BRS कडून घालण्यात आला होता. कदाचित महाराष्ट्राच्या पुढच्या निवडणुकांमध्ये BRS मोठ्या ताकदीनं उतरणार अशी परिस्थिती किंवा असा गाजावाजा देखील मध्ये झाला होता. पण ज्याला स्वतःच राज्य राखता आलं नाही त्यांनी इतर राज्यांमध्ये काय आपली भूमिका बजावणार असा प्रश्नचिन्ह आता KCR यांच्यावर निर्माण झालेला आहे. आणि शरद पवार यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडलेली. याबद्दल ते म्हणाले की BRSनं स्वतःच्याच राज्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे त्यांना हा फटका बसला. अर्थात राहुल गांधींचा प्रचार प्रसार याचा फायदा मात्र काँग्रेसला नक्की झाला. इकडे दरेकर, प्रवीण दरेकर भाजपचे नेते, त्यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे की राहुल गांधींची पदयात्रा सपशेल अपयशी ठरलेली आहे. ज्या योजना कधी पूर्ण होऊच शकणार आहेत अशा योजनांचे दावे त्यांनी केले, ते सगळे दावे फोल ठरले. अर्थात हे प्रत्येकाचा आता प्रतिक्रिया येतील. संजय राऊत तर स्पष्ट म्हणतात की हे नुसते कल आहेत, ही चुकीची माहिती आहे. राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच सत्तेवर येणार, छत्तीसगड तर काँग्रेसमध्ये सत्तेत येणार असं संजय राऊत अजूनही म्हणतात. पण अर्थातच त्यांचे खरे कट्टर विरोधक नितेश राणे यांनी मात्र संजय राऊतांना पुन्हा एकदा बॅकफूटवर नेत संजय राऊतांनी निकाल बघावा, नेमकं जे काय दिसतंय ते न बोलता जे घडलंच नाही त्याबद्दल ते जास्त बोलतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. मुळात हा सगळा जो विचार आता केला तर भाजपची पुन्हा एकदा देशामध्ये धूम होतीये की काय, भाजपची पुन्हा एकदा लाट देशात येते की काय असाच निकाल हा जवळपास सांगतो. पुन्हा एकदा मोदींचा चेहरा, एम फॉर मोदी, एम फॉर मॅजिक, मोदी आहे तो मुमकिन आहे अशी भूमिका मोदींबद्दल पाहायला मिळते. आणि राजस्थानची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा अर्थातच फटका काँग्रेसला बसला, त्याचा फायदा वसुंधरा राजे यांना झाला. त्यांच्यावरची नाराजी देखील आता जनतेची कुठे ना कुठेतरी कमी झाल्याचं दिसतंय. त्यामुळे वसुंधरा राजे यांच्याच गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडू शकते अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. अर्थात भाजपनं पुन्हा एकदा म्हणजे छत्तीसगडमध्ये कमबॅक केलं. इतकंच नव्हे तर मध्य प्रदेशमध्ये आपली सत्ता राखली आणि राजस्थान सुद्धा आपल्या ताब्यात घेण्यात भाजपला यश आलेलं आहे. ही सगळी परिस्थिती जर आता आपण पाहिली तर भाजपकडे भारतीय जनता, भारतातला मतदार पुन्हा एकदा भाजपावर विश्वास ठेवायला लागलाय की काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. जशी 2014ला मोदींची लाट आली, 2018मध्ये देखील मोदींचं सरकार केंद्रात आलं आणि आता 2024ला लोकसभेची निवडणूक आहे. त्यामुळे त्याच्या आधी या राज्यांचे जे निकाल आहेत, विधानसभेचे निकाल फार महत्त्वाचे होते आणि त्याचाच फायदा कदाचित लोकसभेत भाजपला होऊ शकतो अशी परिस्थिती आता सध्या तरी देशात पाहायला मिळते. मुळात मध्य प्रदेशमध्ये मात्र 150चा आकडा भाजपनं पार केला. 161. 2018मध्ये मध्य प्रदेशला 109 जागा मिळाल्या होत्या. काटिकी टक्कर भाजप आणि काँग्रेसमध्ये होती. काँग्रेसला 114 जागा मिळाल्या होत्या आणि त्यावेळी कमलनाथ यांचं सरकार मध्य प्रदेशमध्ये आलं होतं. पण ऑपरेशन लोटस या माध्यमातून BJPनं कमलनाथ यांना पायउतार केलं आणि भाजपला त्या ठिकाणी सत्ता मिळवता आली आणि मग शिवराज सिंह चौहान त्या ठिकाणी मुख्यमंत्री बनले. अर्थात त्यांनी लाडली बहिणा, लाडली लक्ष्मी अशा योजना त्या ठिकाणी राबवल्या आणि त्याचा फायदा निश्चितच भाजपला बसला. मध्य प्रदेशमध्ये अँटी इन्कम्बन्सीचा प्रकार होऊ शकतो आणि काँग्रेस सत्तेवर येऊ शकतं असं कमलनाथ यांनी दावे केले, पण तसं काही घडताना दिसलं नाही. मध्य प्रदेश पुन्हा एकदा भाजपकडे गेलेला आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेश ही दोन अतिशय महत्त्वाची राज्य होती. राजस्थानमध्ये 199 जागा तर मध्य प्रदेशमध्ये सर्वात जास्त म्हणजे 230 जागा या 4 राज्यांपैकी ही दोन्ही राज्य भाजपला ताब्यात घेता आली. आणि उरली गोष्ट राजस्थान, छत्तीसगडची, जिथं भाजपनं पुन्हा एकदा कमबॅक केलं. काँग्रेसला जे घवघवीत यश मागच्या इलेक्शनमध्ये मिळालं होतं, 67 जागा काँग्रेसला त्या ठिकाणी मिळाल्या होत्या. आता मात्र तितक्या जागा देखील आता त्या ठिकाणी काँग्रेसला राखता आल्या नाहीत, कारण 54 ते 55 जागा भाजपने मिळवलेल्या आहेत. एकंदरीतच ही सगळी परिस्थिती जर आत्ता आपण पाहिली तर भाजपचं सगळ्यात मोठं यश या ठिकाणी म्हणायला हरकत नाही. एकमेव तेलंगणा सोडला, म्हणजे काँग्रेसला हात कोणी दिला तर तेलंगणाने हात दिला. छत्तीसगडवासियांनी काँग्रेसचा हात सोडला, राजस्थानवासियांनी काँग्रेसचा हात सोडला आणि मध्य प्रदेशमध्ये मुळातच भाजपचं कमळ फुललेलंच होतं. आता राजस्थानमध्ये देखील भाजपचं कमळ फुलतंय आणि छत्तीसगडमध्ये देखील भाजपचं कमळ फुलतंय. त्या ठिकाणी भूपेंद्र बघेल यांना फक्त आता बघायचीच भूमिका घ्यावी लागणार आहे आणि रमण सिंह त्या ठिकाणी पुन्हा एकदा
कदाचित मुख्यमंत्री होऊ शकतात. तेलंगणाचा जो फॅक्टर फार महत्त्वाचा आहे. रेवंत रेड्डी यांनी जो काँग्रेसचा एक चेहरा प्रदेशाध्यक्षपदाचा, त्यांच्याच चेहऱ्यावर तिथं निवडणूक लढवली गेली. राहुल गांधींनी देखील सभा घेतल्या, प्रियांका गांधींनी सभा घेतल्या. अर्थात त्याचा फायदा काँग्रेसला मोठा झाला. मुळात तर त्या ठिकाणी अँटी इन्कम्बन्सी होती. तेलंगणामध्ये KRS हॅट्रिक करणार का काँग्रेस सत्तेवर येणार अशीच भूमिका त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि अर्थातच त्याचा फायदा काँग्रेसला झाला आणि काँग्रेसनं त्या ठिकाणी स्पष्टपणे बहुमत मिळवत तेलंगणात आपलं सरकार स्थापन करण्याची भूमिका या ठिकाणी बजावताना दिसत आहेत. एकंदरीतच राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश या चारही राज्यांचे जर इलेक्शन्स पाहिल्या तर यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका म्हणजे अशी बघायला मिळाली की लोकांना प्रत्येक वेळी नवीन कोणी तरी सत्तेवर यावं असं वाटतं. राजस्थानमध्ये तसंच घडलं, छत्तीसगडमध्ये तसंच घडलं, तेलंगणात तसंच घडलं. मध्य प्रदेशमध्ये मात्र तसं घडलेलं दिसत नाही. मध्य प्रदेशमध्ये मात्र भाजपला पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याची संधी मध्य प्रदेशवासियांनी दिलेली आहे आणि शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मध्य प्रदेशच्या मनात मोदी आणि मोदींच्या मनात मध्य प्रदेश, त्यामुळे मोदींचा चेहरा फार महत्त्वाचा ठरला आणि JP नड्डा जे अध्यक्ष आहेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला चांगलं लाभलं. अमित शहा यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं. अमित शहा यांची जी त्या ठिकाणी अमित शहांनी जे भूमिका केली किंवा जी स्ट्रॅटेजी आखली त्याचा आम्हाला चांगला फायदा झाला. अर्थात या सगळ्या गोष्टींमध्ये भाजपनं ज्या योजना मध्य प्रदेशमध्ये राबवल्या त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या आणि मग त्याचा फायदा निश्चितपणे भाजपला झाला. अर्थात एका महिलेला एका घरातल्या जर 1250 रुपये दरमहा मिळत असतील तर उरलेले 4 जण, त्या 4 जणांचं घरातलं वोटिंग मिळवण्यात भाजप यशस्वी झालं आणि त्याचाच फायदा भाजपला झाला. अर्थात त्यांनी म्हटल्यानुसार जाहीरनाम्यात म्हटलं होतं की जर आम्ही सत्तेवर आलो तर आता 1250चे 3000 प्रत्येक महिलेला मिळतील. अर्थात 1.5 कोटी महिलेला जर 3000 रुपये देणार असेल तर निश्चितपणे भाजपला त्याचा फायदा या इलेक्शनमध्ये घेता आला. अर्थात लोकसभेमध्ये देखील या सगळ्याच निकालांचा परिणाम निश्चितपणे होऊ शकतो. म्हणजे विधानसभेत लागलेला निकाल लोकसभेत वेगळा लागतो असं आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो. पण आत्ता भाजपची जर भूमिका पाहिली तर प्रत्येक ठिकाणी आनंदी आनंद अशी भूमिका भाजपची राहिलेली आहे. कारण की ज्या ज्या राज्यांमध्ये आता भाजपचं सरकार आहे त्याच राज्यांमध्ये भाजप तर येतच आहे, पण ज्या राज्यांमध्ये भाजपचं सरकार नाही तिथं देखील आता भाजप येत आहे. अशीच परिस्थिती या निकालातून आपल्याला पाहायला मिळाली. राजस्थानमध्ये भाजप नव्हतं, भाजप येत आहे. छत्तीसगडमध्ये भाजप नव्हतं, भाजपनं कमबॅक केलं आहे. तेलंगणामधची परिस्थिती वेगळी आहे. तेलंगणामध्ये मुळात भाजप सत्तेवर नव्हतंच कधी, त्या ठिकाणी काँग्रेसच होतं आणि मग मात्र तेलंगणामध्ये BRS सत्तेत आलं. एकदा नव्हे दोनदा आलं. हॅट्रिक करण्याची संधी होती पण अर्थातच BRSला ती करता आली नाही आणि मग त्याचाच फटका BRSला बसला आणि तो फायदा काँग्रेसवाल्यांनी उठवला. अर्थात तेलंगणामध्ये रेवंत रेड्डी यांनी देखील एक चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रचार केला. BRSनी चांगल्या योजना राबवल्या होत्या असं नव्हे, तेलंगणामध्ये चांगल्या योजना, रस्ते देखील त्यांनी चांगले केले होते, काही योजना देखील चांगल्या राबवल्या होत्या. पण तिथला एक मनमानी कारभार आणि मंत्र्यांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप यामुळं BRS तेलंगणामधून बॅकफूटवर गेलं. अर्थात बेरोजगारी असो, महिलांचे प्रश्न असो, सुरक्षिततेचा प्रश्न असो, या प्रश्नांवर कुठेतरी तेलंगणामध्ये BRS कमी पडली आणि मग मात्र त्याचा फायदा काँग्रेसला झाला. अर्थात राजस्थानमध्ये काँग्रेसनी योजना राबवल्या नव्हत्या का तर राबवल्या होत्या. अशोक गेहलोत यांनी देखील चांगलं काम त्या ठिकाणी केलं होतं. पण दरवेळी 5 वर्षांनी त्या ठिकाणी सत्ता परिवर्तन राजस्थानवासीय करत असतात आणि त्याचाच फायदा भाजपला झाला. आता अर्थात पुढच्या वर्षी म्हणजे पुढच्या 5 वर्षांनी पुन्हा एकदा काँग्रेस सत्तेवर येते का तोच ट्रेंड कायम राहतोय का मध्य प्रदेशसारखं घडतंय, म्हणजे मध्य प्रदेशमध्ये जसं आता भाजप आहे तसंच भाजपला संधी मिळते का पुन्हा एकदा त्या ठिकाणी सत्ता परिवर्तन होतंय, हे मात्र आता बघावं लागेल. मुळात भाजपची जी आत्ताची भूमिका आहे ती पाहता मोदी हा अत्यंत एक महत्त्वाचा फॅक्टर, मोदींचा चेहरा, मोदींवर जनतेने ठेवलेला विश्वास, मतदारांनी ठेवलेला विश्वास आणि तोच फायदा या ठिकाणी आत्ता भाजपला घेता येतोय. अजूनही मोदींची लाट ओसरलेली दिसत नाही आहे. मोदींची लाट ही सतत कायमच आहे. मोदी वेव्ह म्हणू आपण ज्याला, ती 2014 पासून या संपूर्ण भारतात सुरू आहे आणि 2014ला देखील सत्तेत आले, 2018ला सत्तेत आले आणि अर्थात आता मध्य प्रदेशमध्ये 2 वेळा सत्तेत आल्यानंतर पुन्हा एकदा आता 2023ला सत्तेमध्ये येण्याची शक्यता भाजपची आहे. अर्थात मोदी केंद्रात 2014मध्ये आल्यानंतर 2019मध्ये पुन्हा सत्तेत आले, पण आता ही जी संधी आता भाजपला जी मिळालेली आहे ती कदाचित मोदी
यांच्यामुळेच, मोदी यांच्या जादुई करिश्म्यामुळेच असंच म्हणता येईल. कारण की मोदींचा चेहरा घेऊन प्रत्येक राज्यात इलेक्शन्स लढल्या गेल्या. तेलंगणामध्ये देखील मोदींनी प्रचंड मोठा प्रचार केला, अनेक सभा देखील त्या ठिकाणी घेतल्या. स्वतः अमित शहा देखील त्या ठिकाणी गेले होते आणि वेगवेगळ्या राज्यांतून वेगवेगळे पदाधिकारी, आपल्या महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे यांना देखील ऐनवेळी तेलंगणामध्ये प्रचारासाठी बोलावण्यात आलं. पण अर्थात याचा फायदा भाजपला झाला नाही का, तर झाला. आणि की भाजपला मागच्या वेळी फक्त अवघी एक जागा मिळवता आली होती. आता 7 ते 8 जागा भाजपला त्या ठिकाणी मिळताना दिसत आहेत. त्यामुळे त्याचा फायदा निश्चितपणे या ठिकाणी भाजपला झाल्याचं समोर येत आहे. आता मूळ परिस्थिती जर आता आपण पाहिली तर भाजप मध्य प्रदेशमध्ये 150च्या पलीकडचा आकडा गाठता आलेला आहे. 161 पर्यंत आता भाजपनी मजल मारलेली आहे. 161 जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर राजस्थानमध्ये 113 जागांवर भाजप आघाडीवर आहे. अजून काँग्रेस एकाही राज्यामध्ये 100 पर्यंत पोहोचू शकलेलं नाही. 100 सोडा 80 पर्यंत पोहोचू शकलेले नाही. अर्थात हे असं का घडलं? आता अर्थात राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असतील, राहुल गांधी असतील, प्रियांका गांधी असतील, सोनिया गांधी असतील आणि इंडिया आघाडीचे जे काही घटक असतील, या सगळ्यांनी आता याच्यावर आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे की अजूनही आपण एक सक्षम नेतृत्व आपण देऊ शकलेलो नाही. भारतात एक भाजपला सक्षम पर्याय निर्माण करू शकलेलो नाही किंवा मोदींच्या विरोधात एक सक्षम चेहरा आपण देऊ शकलेलो नाही. आणि त्याचाच फटका वारंवार विधानसभा आणि लोकसभेला बसतोय. याची आता भूमिका या ठिकाणी कदाचित काँग्रेसनी बघायला हवी, विचार करायला हवा. मोदी हे तो गॅरंटी हे असं आता राजस्थान किंवा भाजप किंवा सगळ्याच राज्यांमधून भाजपच्या सोशल मीडियावर जाहिरात देखील केली जाते. आणि शिवराज सिंह चौहान असं स्पष्ट म्हणतात की जनता का प्यार वोट में बदला, जनतेचं आमच्यावर प्रेम होतं आणि मग ते मतदानाच्या माध्यमातून आम्हाला ते मिळालं, अशी या ठिकाणी ते म्हणाले. आणि लाडली बहिणा या योजनेचा फार मोठा फायदा आम्हाला झाला, असं स्वतः शिवराज सिंह चौहान यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणखी एक महत्त्वाची भूमिका जर आत्ता आपण पाहिलं तर छत्तीसगडमध्ये BJP 55+ म्हणजे 55 जागांपर्यंत BJP जाऊन पोहोचलेली आहे. ज्यावेळी BJPला फक्त 15 जागा छत्तीसगडमध्ये मागच्या वेळी मिळवता आल्या होत्या. रमणसिंह प्रचंड बॅकफूटवर गेले होते. भूपेश बघेल त्या ठिकाणी काँग्रेसचे दमदार नेते, त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली होती. पण आता मात्र भूपेंद्र बघेलच बॅकफूटवर गेलेले आहेत आणि काँग्रेसकडून सत्ता हिसकावून घेण्यात भाजपला छत्तीसगडमध्ये यश मिळाल्याची परिस्थिती आता या ठिकाणी पाहायला मिळते. मध्य प्रदेशमध्ये 161 जागा जागांवर BJP आघाडीवर आहे. छत्तीसगडमध्ये 55 जागांवर आघाडीवर आहे. राजस्थानमध्ये 112 जागांवर आघाडीवर आहे. तर तेलंगणामध्ये काँग्रेस 63 जागांवर आघाडीवर आहे. म्हणजे जे एक्झिट पोलचे आकडे होते 1-3 असं होईल, ते झालं उलटं 3-1. 1-3 म्हणजे काय, तर एक राज्य BJPला मिळेल, ते म्हणजे राजस्थान, आणि बाकीची सगळी राज्य काँग्रेसला मिळतील. मध्य प्रदेश देखील काँग्रेसकडे जाईल, छत्तीसगड काँग्रेसकडे जाईल आणि तेलंगणा काँग्रेसकडे जाईल, असं एक्झिट पोलचे आकडे सांगत होते. पण एक्झिट पोलचे सगळे आकडे फोल ठरले. यावेळी एक्झिट पोलची जादू चालली नाही. एक्झिट पोलचे आकडे सगळे बासनात गुंडाळून ठेवावे लागले, कारण जे घडलं ते उलट घडलं. 1-3च्या ऐवजी 3-1 घडलं. राजस्थान मुळातच जे काँग्रेसकडे होतं ते भाजपला मिळालं. मध्य प्रदेश ऑलरेडी भाजपकडे होतं, ते भाजपकडेच राहिलं. छत्तीसगड काँग्रेसकडे होतं, ते भाजपाकडे आलं. आणि तेलंगणा एक राज्य आहे, ते मात्र काँग्रेसला त्या ठिकाणी विजय मिळवता आला. अर्थात हे सगळं हे एक्झिट पोलपेक्षा जनतेचं मत हे अत्यंत महत्त्वाचं असतं. जनता कुणाला निवडून देते याच्यावरच निकाल अवलंबून असतो. एक्झिट पोल म्हणजे केवळ सॅम्पल्स घेऊन त्यावरून तुम्ही संपूर्ण, जसं आपण म्हणतो शीतावरून भाताची परीक्षा, पण निवडणुकांच्या निकालांमध्ये तसं कधीही घडत नाही. निवडणुकांचे निकाल हे पूर्णपणे वेगळे असतात. आपण उत्तर प्रदेशामध्ये मायावतींचं जेव्हा सरकार आलं होतं, बहुजन समाज पार्टी, त्यावरून आपण एक्झिट पोलचे आकडे किती खरे आणि किती खोटे हे स्वतः त्यावेळी आपण सगळ्यांनी पाहिलं होतं. कारण मायावतींनी प्रचंड बहुमत घेऊन उत्तर प्रदेशमध्ये सरकार बनवलं होतं आणि एक्झिट पोलचे सगळे आकडे फोल ठरले होते. त्यामुळं पुन्हा एकदा आपल्याला जनतेच्या मतांचाच आदर करणं अत्यंत गरजेचं आहे, हे या ठिकाणी जनतेने दाखवून दिलेलं आहे. राजस्थानमध्ये जी परिस्थिती आत्ताची आहे, त्या परिस्थितीमध्ये खरंच अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातला जो वाद आहे, तो वाद प्रचंड विकोपास गेला होता आणि त्याच वादाचा फटका काँग्रेसला बसला. त्याचाच फायदा भाजपनं उचलला.
आणि एकतर मुळात 5 वर्षांनी त्या ठिकाणी सत्ता परिवर्तन होतं, पण केवळ सत्ता परिवर्तन यावेळी झालेलं नाही. केवळ काँग्रेसकडून राजस्थान भाजपकडे गेलेलं नाही, तर त्या ठिकाणी राजस्थानमध्ये काँग्रेसला मागच्या वेळच्या जागांचा आकडा देखील गाठता आला नाही. 71 जागांवर आत्ता फक्त काँग्रेस आघाडीवर आहे. मागच्या वेळी 100 जागा काँग्रेसच्या पारड्यात पडल्या होत्या आणि स्पष्ट बहुमत काँग्रेसला मिळालं होतं, पण ते आता या ठिकाणी मिळताना दिसत नाहीये. मध्य प्रदेशमध्ये अर्थातच शिवराजसिंह चौहान यांनी चांगल्या पद्धतीनं काम केलं, चांगल्या योजना राबवल्या, त्याचा फायदा झाला आणि त्या ठिकाणी एकतर मध्य प्रदेशमध्ये जर आत्ता आपण पाहिलं तर महिला सुरक्षितता, बेरोजगारी आणि महिलांचे प्रश्न याच्यावर भाजपनं प्रचंड भर दिला, त्याचा फायदा झाला. लाडली बहिणा, लाडली लक्ष्मी असो, विविध कन्या विवाह असो, असे वेगवेगळे मुद्दे घेऊन भाजप प्रचारात उतरली आणि काही अंशिक त्याप्रमाणे ज्या योजना राबवल्या त्याचा फायदा जनतेपर्यंत थेट पोहोचला सुद्धा आणि मग त्याचंच रूपांतर मतांमध्ये झालं आणि भाजपला मध्य प्रदेशची सत्ता कायम राखता आली. छत्तीसगडची परिस्थिती फार वेगळी होती. छत्तीसगडमध्ये मुळात काँग्रेस होतं, काँग्रेसला 67 जागा त्या ठिकाणी मिळाल्या होत्या, पण यावेळी मात्र काँग्रेसला 67 सोड त्याच्या निम्म्या देखील जागा मिळवता आल्या नाहीत. काँग्रेस आता 32 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळं जे राज्य आपल्या हातात होतं ते राज्य टिकवता आलं नाही. राजस्थान आपल्या हातातून निसटू शकतं हे माहीत असताना सुद्धा गेहलोत वर्सेस पायलट यांच्याच भानगडीत काँग्रेस अडकून पडली आणि त्याचाच फायदा निश्चितपणे भाजपला घेता आला. तेलंगणामध्ये BRS वर्सेस काँग्रेस अशीच लढत होणार होती. यामध्ये भाजपचं कुठंच काहीच नव्हतं, तरी देखील भाजप ताकदीनं त्या ठिकाणी प्रचारात उतरली आणि 7 ते 8 जागा आपल्या पारड्यात पाडण्यात यशस्वी झाली, जे मागच्या वेळी केवळ 1 जागा भाजपला मिळाली होती. त्यामुळे या सगळ्या निवडणुकांमध्ये जर आत्ता आपण पाहिलं निवडणूक निकालांच्या कलांमध्ये, तर भाजपचा फायदाच झालेला आहे. भाजपचा फायदा झालेला आहे. भाजपला कुठं नुकसानच झालेलं नाही. आणि हे असं का घडलं याचा अर्थ कुठेतरी काँग्रेस नेतृत्व कमी पडलंय का? राजस्थानातला पहिला निकाल, आत्ताची ब्रेकिंग न्यूज आहे, पहिला निकाल हाती आलेला आहे आणि भारत आदिवासी पक्षाचे राजकुमार रोत चुरासी हे मतदारसंघातून विजयी झालेले आहेत. राजस्थानमध्ये राजकुमार रोत हे विजयी झालेले. म्हणजे आता कलांची जे कल होते ते आता निकालांमध्ये परावर्तित व्हायला लागलेले आहेत आणि आता निकाल हाती येत आहेत आणि त्या निकालानुसार जर आता आपण पाहिलं तर मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये भाजपचं कमळ फुललंय, तर तेलंगणाचा हात काँग्रेसला आहे. तेलंगणानं काँग्रेसला हात दिलेला आहे. मुळात हे कमळ प्रत्येक राज्यात आता फुलत चाललं. म्हणजे ज्या 2 राज्यांमध्ये काँग्रेस होती त्या ठिकाणी आता कमळ फुललेलं अशी परिस्थिती निर्माण झाली. तर हे असं का घडलं हे काँग्रेसनं आता निश्चितपणे याच्यावर आत्मचिंतन करणं गरजेचं आहे, विचारमंथन करणं गरजेचं आहे. आणि आपण नेमकं कुठं कमी पडतोय? म्हणजे भारत जोडो यात्रा ही किती ठिकाणी फायद्याची ठरली आणि किती ठिकाणी त्याचा फायदा झाला. मागच्या जर वेळी आपण बघितलं तर कर्नाटक विजय काँग्रेसला मिळवता आला, हिमाचलमध्ये विजय मिळवता आला, पण तोच ट्रेंड पुढे का काँग्रेसला राखता आला नाही? एक तेलंगणा सोडल्यास आपल्या हातातली 2 राज्य काँग्रेसला का गमवावी लागली? आणि अर्थात मिझोराम, तो निकाल तर उद्या लागणार आहे. मिझोरामचा आजचा या निकालाशी काही संबंधच नाहीये. पण मिझोराममध्ये मुळातच ना तिथे काँग्रेस चालत ना भाजप चालत, तिथे जे प्रस्थापित आहेत म्हणजे स्थानिक पक्ष आहेत त्यांचीच तिथे मक्तेदारी चालते. म्हणजे मिझो नॅशनल फ्रंट हा जो पक्ष आहे त्या पक्षालाच तिथे जागा जास्त मिळताना आपल्याला पाहायला मिळतं. अर्थात त्यामुळे आता काँग्रेसने केवळ बघा आत्ताशी तर फक्त 4च राज्याचे निकाल लागले, अजून मिझोराम येणं बाकी आहे. संजय राऊतांनी ते मगाशी म्हटलं होतं. आता मिझोरामचा आणि आजच्या निकालाचा काही संबंधच नाहीये, तो तर निकाल उद्या लागणार आहे. आणि मुळात मिझोराममध्ये ना काँग्रेस येऊ शकत ना भाजप. मग कशासाठी हा सगळा? म्हणजे मुळात जर तुम्ही आता म्हणजे तुम्हाला जर स्पष्टपणे हार दिसते तर ती मान्य करायला शिकायला पाहिजे आणि त्या अनुषंगानं आपलं कुठं चुकलं याचा विचार देखील करायला पाहिजे. पण इंडिया आघाडीतल्या या जे इतर घटक आहेत, आपला जो सगळ्यात मोठा पक्ष आपण ज्याला काँग्रेस म्हणतो, त्या काँग्रेसची पिछाट का झाली याच्यावर उत्तर शोधण्यापेक्षा नाही काँग्रेसचं सत्तेवर येणार असं म्हणण्यात काहीच म्हणजे अर्थच नाहीये. त्यामुळे आता या सगळ्या नेत्यांनी देखील विचार करायला हवा
आणि छत्तीसगडची जी परिस्थिती आहे ती अत्यंत नाजूक काँग्रेसची आहे. त्या ठिकाणी छत्तीसगडची सत्ता हिसकावून घेण्यात भाजपला यश मिळालं. हे असं का घडलं? कारण मुळातच छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता होती, निर्विवाद वर्चस्व होतं. 67 जागा तुम्हाला 2018 मध्ये त्या ठिकाणी मिळाल्या होत्या, त्याच्या निम्म्या देखील जागा तुमच्या पाड्यात पडत नाहीत. असं का घडलं हा विचार मुळातच आता काँग्रेसवासियांनी करायला पाहिजे. तो विचार न करता छत्तीसगडमध्ये आम्हीच सत्ता स्थापन करणार हे असं म्हणणं कुठपर्यंत योग्य आहे? त्यामुळे आता निवडणुकांचे कल हाती आले, कलानंतर आता त्याचं निकालात परिवर्तन होईल, नंतर तुम्हाला स्पष्टपणे निकालही हाती येतील. त्यामुळं कोण कुणाला किती जागा कुणाला मिळाल्यात याचा विचार देखील केला जाईल. नंतर त्याच्यावर राजकीय विश्लेषक आपली मतांतर मांडतील. पण सद्य परिस्थिती जी कलांची जी आत्ता आपल्याला पाहायला मिळते त्यानुसार भाजपनं तिन्ही राज्यांमध्ये जोरदार मुसंडी घेतलेली आहे. मुसंडीच म्हणता येईल. त्याचं कारण ज्या राज्यामध्ये भाजपची सत्ता नव्हती त्या राज्यामध्ये भाजपनं प्रचंड मोठी मुसंडी मारलेली आहे. राजस्थानमध्ये जर आत्ता आपण पाहिलं तर बीजेपीला 112 जागांवर बीजेपी आघाडीवर आहे, जिथे राजस्थानमध्ये भाजप फक्त 73 जागा 2018 मध्ये मिळू शकला होता. आता 73 जागा कुठे आणि 112 जागा कुठे? जर आपण मध्य प्रदेशची परिस्थिती पाहिली तर मध्य प्रदेशमध्ये भाजपला केवळ 109 जागा होत्या. आता बीजेपी 161 आहे. 161 जागांवर आघाडीवर आहे. म्हणजे 52 जागा एक्स्ट्रा बीजेपी मिळवते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ मध्य प्रदेशमध्ये, राजस्थानमध्ये जे भाजपनी मागच्या वेळी जे भाजपला कमी जागा मिळाल्या होत्या त्याहीपेक्षा जास्त जागा जर आता भाजपला मिळत असतील तर काँग्रेसचं कुठे ना कुठेतरी चुकलंय हे काँग्रेसनी देखील लक्षात घ्यायला पाहिजे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी, हायकमांडनी याचा विचार करायला पाहिजे, नेतृत्वाने याचा विचार करायला पाहिजे. आणि तिथले स्थानिक आमदार यांचं नेमकं कुठं चुकलं, हे कुठं कमी पडले, प्रचारात कुठे कमी पडले का, योजना राबवण्यात कुठे कमी पडले का, महिलांचे प्रश्न सोडवण्यात कुठे कमी पडलो का, बेरोजगारीचे प्रश्न सोडवण्यात कुठे कमी पडलो का, विकासाच्या नावाने आपण जे काही मॅनिफेस्टो जाहीर केले होते मागच्या इलेक्शनमध्ये ते आपल्याला राबवता आले का, या सगळ्या मुद्द्यांवर आता काँग्रेसने चर्चा करणं गरजेचं आहे, विचारमंथन करणं गरजेचं आहे. आणि बीजेपीने निश्चितच जे अजेंडा ठरवलं त्या अजेंडा राबवण्यामध्ये बीजेपीला फायदा झाला आणि ते राबवले गेल्यामुळेच प्लस मोदी फॅक्टर, प्लस मोदींचा चेहरा, प्लस मॅजिक ऑफ मोदी या सगळ्या गोष्टींमुळं भाजपला चांगला फायदा मिळालेला दिसतोय. राजस्थानमध्ये प्लस भाजप झालेला आहे, मध्य प्रदेशमध्ये प्लस झालेला आहे. असं नाही की काटेकी टक्कर आहे. म्हणजे जे एक्झिट पोल होते ते कुठेतरी अगदी काटेकी टक्कर राजस्थानमध्ये, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस आणि बीजेपीमध्ये काटेकी टक्कर होणार, छत्तीसगडमध्ये काँग्रेसच पुन्हा येणार, तेलंगणामध्ये काँग्रेस येणार, असं स्पष्टपणे एक्झिट पोल सांगत होते. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कशी काटेकी टक्कर झाली? काही काटेकी टक्कर झालेली नाही. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पूर्णपणे भाजपने मुसंडी मारलेली आहे. काँग्रेसला मुळात आपल्या आहेत त्या जागा मागच्या इलेक्शनच्या वेळच्या टिकवता आल्या नाही. त्याच्या निम्म्याहून कमी जागा काँग्रेसच्या पार्ट्यात पडताना दिसतात. आणि बीजेपी मुळातच स्विंग झालेला आहे पूर्णपणे. राहिली छत्तीसगडची गोष्ट, जी मुळातच काँग्रेसकडे जे राज्य होतं ते थेट भाजपच्या हातात आता देऊन बसले. म्हणजे काँग्रेसने हात सोडला आणि भाजपनं हात पकडला आणि कमळ टेकवलं त्यांच्या हातात, अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे याचा अर्थ आहे ती पण राज्य राखता आली नाहीत आणि आम्ही तुमच्या दुसऱ्या राज्यांमध्ये सुद्धा आमचाच पक्ष सत्तेत येणार, अशा बाता कमलनाथ यांनी मारल्या होत्या. कमलनाथांचे सगळे दावे फोल ठरले. शिवराजसिंह चौहान पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत, कारण तिथे ज्योतिरादित्य शिंदे होणार का शिवराजसिंह चौहान होणार हे आता भाजपचे पक्षश्रेष्ठी ठरवतील. पण ती माळ भाजपच्याच मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात पडणार हे मात्र निश्चित झालेलं आहे. तेलंगणा हा जो फॅक्टर होता, अर्थात तेलंगणामध्ये चंद्रशेखर राव यांनी जी स्ट्रॅटेजी राबवली होती ती अँटीकम्बन्सी त्यांनाच त्रासदायक ठरली. कारण की तुमच्याकडे 10 वर्ष होती, 10 वर्षात तुम्ही जे काही तिथे काम चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे होतं ते न करता तिथे बेरोजगारी फोपावली, शिवाय महिलांच्या सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण झाले. विकास या नावाने जे काही तिथे प्रचार केला गेला तर तितका विकास त्या ठिकाणी झाला असं नाही, पण जो जनतेला अपेक्षित होता तो विकास त्या ठिकाणी झाला नाही. त्यामुळे जनतेने तुम्हाला नाकारला आणि थेट तुमचा विरोधी थेट कोण आहे तर काँग्रेस आहे, तर काँग्रेसच्या हातात सत्ता दिली. त्यामुळे आता रेवंत रेड्डी यांच्यापुढे खरं तर आत्ता पाहिलं तर एक मोठं आव्हान आहे. कारण की या ठिकाणी आपल्याला जो तिथला स्थानिक पक्ष आहे ज्यांनी 10 वर्ष या तेलंगणावर राज्य केलेलं आहे त्यांचा आता पूर्णपणे त्यांना बाजूला सारून तुम्हाला तिथे सत्तेत राहून चांगलं काम करावं लागेल, नाहीतर पुन्हा एकदा जनता BRS कडे झुकू शकते. त्यामुळं काँग्रेसनं आता जे हाती आलेलं जे राज्य आहे ते चांगल्या पद्धतीने टिकवावं, नाहीतर राजस्थानसारखी परिस्थिती निर्माण होईल, छत्तीसगड सारखी परिस्थिती निर्माण होईल. तशी परिस्थिती निर्माण होता कामा नये. आणि राहिली भाजप, तेलंगणामध्ये भाजपला
फार काही मोठं यश मिळणार नव्हतंच, कारण की तिथं काटेकी टक्कर BRS वर्सेस काँग्रेस होतं. पण आता तिथं देखील 6 ते 7 जागा BJPला एक्स्ट्रा मिळत आहेत. म्हणजे त्याचा फायदा तर निश्चितपणे BJPला होतोय. म्हणजे ज्यावेळी मागच्या वेळी तुमचा एकच आमदार निवडून आला तर तुमचे 7-8 आमदार जर निवडून येणार असतील तर निश्चितच तुमचा तिथल्या विधानसभेमध्ये चंचू प्रवेश होतोय. 7 ते 8 आमदार त्या ठिकाणी तुमचे सभागृहात जात आहेत. त्यामुळे याचा फायदा निश्चितपणे कुठे ना कुठेतरी या BJPला या निकालामध्ये होताना दिसतोय. आणि 3 राज्यांमध्ये भाजपला मोठं यश मिळालेलं आहे असं स्वतः आशिष शेलार यांनी या ठिकाणी म्हटलेल्या. जनतेनं भाजपला कौल दिला आणि आता तो मान्य केला पाहिजे विरोधकांनी, असं देखील शेलार या ठिकाणी म्हणतात. अर्थात पनौती कोण चुनौती कोण आज कळलं असेल असं शेलारांनी म्हटलं. आणि मोदींना राहुल गांधींनी पनौती असं म्हटलं होतं आणि त्याचे मीम्स देखील रील व्हायरल झाले आणि बऱ्याच सभांमध्ये ते पनौती पनौती म्हणून मोदींना डिवचलं होतं राहुल गांधींनी. पण आता पनौती कोण आणि चुनौती कोण हे असं आशिष शेलारांनी स्पष्टपणे या ठिकाणी म्हटलेलं आहे. अर्थात तेलंगणात BRSला धक्का देत काँग्रेसची सत्ता आलेली आहे आणि हा मोठा धक्का म्हणजे BRSचं सरकार उलथवून टाकण्यात काँग्रेसला यश मिळालेलं आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये मात्र भाजपनं आपलं कमळ फुलवलेलं आहे. मुळात भाजपची जी परिस्थिती आत्ताची जर पाहिली तर निश्चितपणे 5 राज्यांमध्ये 5ची बोटं तुपात असं म्हणता येणार नाही, पण 3 बोटं मात्र तुपात भाजपची गेलेली आहेत. कारण भाजपला आत्ता जे राज्य टिकवायचं होतं ते तर भाजपनं टिकवलंच, पण जी राज्य मिळवायला भाजपनं प्रयत्न केले ती राज्य देखील भाजपनं आपल्या पदरात पाडून घेतली. राजस्थान मिळवलं, छत्तीसगड मिळवलं, छत्तीसगडमध्ये कमबॅक केलं. राजस्थानमध्ये अर्थातच अँटी इन्कम्बन्सी होती, दर 5 वर्षांनी तिथं सत्ता परिवर्तन होतं, त्याचा फायदा भाजपनं उचलला. नुसताच फायदा नाही, आपल्या आमदारांची संख्या पण वाढवली. आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे या 5 राज्यांमध्ये लोकसभेचे 83 मतदारसंघ येतात आणि लोकसभेची निवडणूक तर घोडा मैदान दूर नाही आहे, पुढच्याच वर्षी लोकसभेच्या इलेक्शन्स आहेत. त्यामुळे त्याचा फायदा निश्चितपणे आता भाजपला होणार. आणि भाजपने काय केलं? भाजपनं मध्य प्रदेशामध्ये खासदारांना आमदारकीचं तिकीट दिलं, बूथ कॅम्पेनिंग चांगल्या पद्धतीने केलं, त्यामुळे त्याचा फायदा मध्य प्रदेशमध्ये भाजपला झाला. म्हणजे जे खासदार होते त्यांना आमदारकीचं तिकीट देऊन त्यांना आमदार म्हणून निवडून आणलं. म्हणजे याचा अर्थ इतकी ताकद BJPने मध्य प्रदेशमध्ये लावली आणि आता 162 पर्यंत BJP मुसंडी मारतीये असेच कल दाखवतायत. याचा अर्थ मुळातच BJPमध्ये ज्या 109 जागा केवळ मिळवल्या होत्या 2018मध्ये मध्य प्रदेशमध्ये BJPनं आता ते 162 पर्यंत जाऊन पोहोचत आहेत. म्हणजे एवढं घवघवीत यश भाजपला यावेळी मिळाल्याचं दिसतंय आणि अर्थात याचाच फायदा निश्चितपणे BJPला पण होणार आणि त्याचाच पुढे फायदा केंद्र सरकार म्हणजे अर्थात केंद्रात सत्ता BJPची येण्याच्या दृष्टीने देखील BJPला त्याचा फायदा होणार आहे. कारण की ही लोकसभेच्या विजयाची नांदी ठरावी की काय असंच मत आता अर्थात भाजप समर्थकांनी व्यक्त केलं. सगळीकडे जल्लोष आणि उल्हासाचं वातावरण आहे. पुण्यात देखील भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या समर्थकांनी जल्लोष केला. धीरज घाटे इथले पुण्यातले शहराध्यक्ष असतील किंवा बाकीचे पदाधिकारी कार्यकर्ते असतील, ढोल तासे नगारे या पुण्यामध्ये देखील वाजायला लागलेले आहेत. मिरवणुका म्हणजे मिठाई वाटप देखील या ठिकाणी होत असताना दिसतंय. अर्थात मुंबईमध्ये देखील जल्लोष पाहायला मिळतोय, गुजरातमध्ये जल्लोष होतोय. यामुळे जिथे जिथे BJPची सत्ता आहे तिथे तिथे तर जल्लोष होणारच आहे. पण आता ज्या राजस्थानमध्ये BJPची सत्ता नव्हती तिथे BJP सत्तेवर आले, ज्या छत्तीसगडमध्ये BJP सत्ता नव्हती तिथं छत्तीसगडमध्ये कमळ पुन्हा एकदा फुलताना दिसतंय. त्यामुळे या सगळ्याच गोष्टींचा फायदा BJPला लोकसभेमध्ये निश्चित होणार हे मात्र आता प्रश्नच नाही. जो रामाचा नाही तो कुणाचा नाही असं आशिष शेलार यांनी यावेळी वक्तव्य केलं. आशिष शेलार मगाशीच म्हणालेत की पुन्हा पनौती कोण आणि चुनौती कोण याचं उत्तर आता जनतेने दिलेलं आहे. त्यामुळे अर्थातच जो रामाचा नाही तो कुणाचा नाही असं देखील आता त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे. कारण की इलेक्शनच्या वेळी बराचसा प्रचार झाला. राम मंदिरचा मुद्दा मध्य प्रदेशमध्ये अमित शहानी उपस्थित केला होता की जर तुम्ही आम्हाला निवडून दिलं तर फुकट आम्ही तुम्हाला राम मंदिरचं दर्शन घडवू, मोफत राम मंदिरचं दर्शन घडवू. अर्थात आता भाजप जसं बोलतं तसं करावं लागेल ही गोष्ट वेगळी, आणि जे बोलतं ते करतंय की काय त्यामुळेच जनतेने भाजपला पुन्हा एकदा निवडून दिलंय आणि विश्वास ठेवलाय. अशीच परिस्थिती आत्ता कुठेतरी पाहायला मिळते. तेलंगणा जो मूळ म्हणजे जे राज्य BRSकडे होतं, 2 वेळा सत्ता तुम्ही उपभोगली होती, KCRचा नावाचा डंका ज्या तेलंगणामध्ये गेली 10 वर्ष दुमदुमत होता
आता तो मात्र थंडगार पडल्याचं दिसतंय, कारण की त्या ठिकाणी तेलंगणाला एकीकडे 88 जागा मिळाल्या होत्या, आता 39 ते 40 जागांवर समाधान मानावं लागते आणि 65 ते 66 जागा आता त्या ठिकाणी काँग्रेसला मिळताना दिसतात. त्यामुळे काँग्रेसला निर्विवाद बहुमत त्या ठिकाणी मिळते आणि रेवंत रेड्डी कदाचित काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असू शकतात, त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडू शकते. अर्थात हे सगळं जे काही घडतंय किंवा या माध्यमातून जर आत्ता आपण पाहिलं तर काँग्रेसची मूळ भूमिका तेलंगणामध्ये आपल्याला आता पाहायला मिळाली की तुम्ही सत्तेवर येत आहे, पण राजस्थानसारखं राज्य, छत्तीसगडसारखं राज्य, ही 2 राज्य मात्र तुमच्या हाताखालून निसटली, ह्यावर देखील काँग्रेसनं आता विचार करायला हवा. आणि शरद पवार यांनी नुकतीच जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये माहिती दिली की कदाचित म्हणजे असे निकाल लागतील हे अपेक्षित नव्हतं, पण ठीक आहे, शेवटी जो निकाल आहे तो जनतेने कौल दिला तो मान्य करावा लागेल. मुळात मध्य प्रदेशमध्ये पुन्हा एकदा मी आकडेवारी तुम्हाला सांगतोय, जे कल हाती येत आहेत त्यामध्ये 230 जागा मध्य प्रदेशमध्ये आहेत, 165 जागांवर बीजेपी आघाडीवर आहे, छत्तीसगड 90 जागा आहेत, बीजेपी 55 जागांवर आघाडीवर आहे, तर राजस्थानमध्ये 199 जागा, बीजेपी 114 जागांवर आघाडीवर आहे, तर तेलंगणामध्ये 119 जागा, काँग्रेस 65 जागांवर आघाडीवर आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान ही या तिन्ही राज्यांमध्ये भाजपचं कमळ फुललं आहे, तर तेलंगणामध्ये मात्र काँग्रेसला आता आपला हात म्हणजे आपला हाताचा पंजा त्या ठिकाणी उमटवता आलेला आहे. त्या ठिकाणी निश्चितपणे तेलंगणामध्ये काँग्रेसचं राज्य येणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. सगळीकडे जल्लोष उत्साहाचं वातावरण आहे, भाजपचे कार्यकर्ते रस्त्यांवर उतरलेले आहेत, मिठाई वाटप होतीये, ढोल ताशे वाजवले जात आहेत, नृत्य केलं जात आहे आणि या सगळ्यांमध्ये अर्थातच बीजेपीचे समर्थक आनंदी असणारच, खुश असणारच. देवेंद्र फडणवीस तर म्हणालेत की मी आता खूप आनंदी आहे, याच्यावर मी सविस्तर प्रतिक्रिया देईन असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आणि या सगळ्यांमध्ये जर आत्ता आपण पाहिलं तर भाजपच्या गोटात प्रचंड कमालीचं उत्साहाचं वातावरण आहे, तर काँग्रेसमध्ये मात्र काँग्रेसच्या गोटात कमालीची अस्वस्थता पसरलेली आहे, कारण की राजस्थान हातातून निसटलं, छत्तीसगड हातातून निसटलं, एक तेलंगणाचा विजय यावर मात्र समाधान मानावं लागतंय. आणि लोकसभेत तर 5 ते 6 महिन्यांनी लोकसभेची निवडणूक लागणार आहे, त्यावेळी पुन्हा एकदा याच जनतेसमोर आपल्याला जावं लागणार आहे. अशावेळी तुम्ही कुठले मुद्दे घेऊन जाणार, फार पनवती असं म्हणणार आहात का तुम्ही? त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला एक चेहरा घेऊन काँग्रेसला जावं लागेल. जसा भाजपनं मोदींचा एक आश्वासक चेहरा जनतेसमोर दिला आणि जनतेने देखील 2014-2019ला भाजपला केंद्रात सत्ता मिळवून दिली. जर तुम्हाला केंद्रात सत्तेवर यायचं असेल तर काँग्रेसवासियांनी पहिल्यांदा आपला एक चेहरा ठरवणं गरजेचं आहे. ज्यांचं नावावर सुद्धा शिक्कामोर्तब नीट होत नव्हतं, पुढं मागं होत नव्हतं, शेवटी इंडिया हे नाव ठरलं आणि त्या इंडियाची आघाडीची पहिली बैठक कुठं घ्यायची याच्यावर देखील महिनाभर खल सुरू होता महाराष्ट्रामध्ये आणि मग मात्र आघाडीची बैठक झाली. आता इंडिया आघाडीचा खरा चेहरा कोण हे ठरवणं फार गरजेचं आहे. काँग्रेसला एक चेहरा घेऊन पुढे जावं लागेल, एक आश्वासक चेहरा घेऊन काँग्रेसला पुढं जावं लागणार आहे आणि हा चेहरा पुढं घेऊन गेल्याशिवाय काँग्रेसला सत्ता खेचून आणण्यात अर्थातच यश येणार नाही आहे. सत्ता खेचून आणण्यासाठी काँग्रेसला प्रचंड झगडावं लागणार आहे. त्यामुळे आता 230 जे मध्य प्रदेशच्या जागा आहेत त्यामध्ये बीजेपी 165 जागांवर आघाडी, जवळपास 150 जागांच्याही पुढं जागा बीजेपीला मिळतील अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही ठिकाणी आता भाजप सत्तेत येणार, निर्विवाद बहुमत भाजपला मिळतंय आणि काँग्रेसला मात्र एक तेलंगणा सोडल्यास हाती दुसरं काही लागलेलं नाही. राजस्थान हातातून निसटलेलं आहे, शिवाय त्यासोबतच छत्तीसगड देखील गमवावं लागलेलं आहे. भूपेश बघेल जे मुख्यमंत्री होते काँग्रेसचे, 5 वर्ष त्यांनी सत्ता त्या ठिकाणी उपभोगली, पण आता मात्र त्यांना बॅकफूटवर जावं लागतं आणि रमण सिंह जे छत्तीसगडचे, राजस्थानचे एकेकाळचे म्हणजे माजी मुख्यमंत्री, त्यांना कदाचित त्यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ त्या ठिकाणी पडू शकते. मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान की ज्योतिरादित्य शिंदे या दोघांपैकी नेमकं कुठलं नाव चर्चेत आहे? ज्योतिरादित्य शिंदे यांनी मगाशी प्रतिक्रिया दिली की माझ्यासह अनेक नावं चर्चेत आहेत, त्यामुळे आता पक्षश्रेष्ठींनी निर्णय घ्यायचा आणि तो निर्णय आम्हाला मान्य असेल. राहिलं राजस्थान, जिथे वसुंधरा राजे यांचं नाव पुढे येत आहे. मागच्या वेळी त्यांच्याबद्दल नाराजी होती, त्यामुळं अँटी इन्कम्बन्सी झाली, सत्ता राजस्थानमधून बीजेपीची गेली, काँग्रेस सत्तेवर आलं, पण आता मात्र पुन्हा एकदा वसुंधरा राजे यांचा प्रचार प्रसार आणि त्यांच्यावर जनतेने दाखवलेला विश्वास, त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची माळ बीजेपीच्या म्हणजेच वसुंधरा राजे यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तेलंगणा हे एकमेव आता राज्य आहे ज्या ठिकाणी काँग्रेसला सत्ता मिळू शकते आणि त्या ठिकाणी रेवंत रेड्डी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडू शकते. पण आता त्यामुळं केवळ काँग्रेसला तेलंगणात सत्ता मिळाली म्हणून काँग्रेसनं हुरळून जाता कामा नये. उरलेली 2 राज्य आपल्या हातातून का निसटली आणि मध्य प्रदेशमध्ये आपण आपलं सरकार का आणू शकलो नाही यावर विचार करायला हवा. आणि भाजपानं देखील आपण जी आत्ता 3 राज्ये मिळवलेली आहेत किंवा ज्या ठिकाणी मुसंडी मारलेली आहे तर त्या राज्यांमध्ये पुन्हा एकदा आपल्याला सत्ता जर या पुढच्या निवडणुकीत देखील अबाधित राखायची असेल तर आपल्याला प्रचंड काम करावं लागेल. जे जनतेला वायदे केलेले आहेत, ज्या योजना आपण जनतेपुढं घेऊन गेलेलो आहोत त्या पूर्ण कराव्या लागतील. त्यामुळं भाजपने देखील हुरळून जाता कामा नये आणि घोडा मैदान दूर नाही. लोकसभेची इलेक्शन जवळ आलेली आहे. त्यामुळे लोकसभेच्या इलेक्शनमध्ये पुन्हा एकदा मोदी हाच चेहरा पुढे येणार आहे आणि काँग्रेस मात्र कोणता चेहरा घेऊन निवडणूक लढवणार आहे लोकसभेची हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. अर्थात एकंदरीत हे होते सगळे आत्तापर्यंतचे कल. याचा निकाल आता हळूहळू पुढे लागतच राहील. पण कलानुसार जर आत्ता आपण विचार केला तर निश्चितपणे 3 राज्यांमध्ये कमळ फुललेलं आहे आणि काँग्रेसला तेलंगणावासियांनी हात दिलेला आहे. राजस्थानवासियांनी काँग्रेसला हात दाखवलाय, छत्तीसगडनी काँग्रेसला हात दाखवलाय, पण तेलंगणावासियांनी काँग्रेसला हात दिलेला आहे आणि भाजपला मात्र प्रचंड यश मिळालेलं आहे. 3 राज्यांमध्ये पुन्हा एकदा कमळ फुललेलं आहे. त्यामुळं जे आता सिटी नावच्या माध्यमातून तुम्ही फेसबुक लाईव्ह बघितलं, आपण सकाळपासून या संपूर्ण कलांवर लक्ष दिलं आणि नेमके कल काय घडतायत ते लाईव्ह फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवले. तर जाता जाता मात्र शेवटची आकडेवारी सांगतो आणि ती अत्यंत महत्त्वाची आहे. मध्य प्रदेशमध्ये 230 जागा, बीजेपी 164 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस 64 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळं आता 100हून जास्त जागा काँग्रेसपेक्षा बीजेपीला मिळालेल्या आहेत. त्यामुळं आता या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये बीजेपीचंच सरकार कायम राहणार हे दिसतंय. राजस्थानमध्ये 199 पैकी बीजेपीला 115 जागांवर बीजेपी आघाडीवर आहे, तर काँग्रेस 70 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे आता राजस्थानच्या चा विचार केला तर काँग्रेसच्या हातातून राजस्थान सटकलेला आहे आणि या ठिकाणी बीजेपीचं कमळ फुलणार हे आता या ठिकाणी दिसून येतंय. छत्तीसगडमध्ये 90 पैकी बीजेपी 55 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 32 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे आता छत्तीसगड देखील काँग्रेसच्या हातातून बीजेपीने हिसकावून घेतलेला आहे आणि छत्तीसगडमध्ये आता बीजेपीचं कमळ फुलताना दिसतंय. तर तेलंगणा मात्र हे एकमेव राज्य आहे जे काँग्रेसला त्या ठिकाणी आपल्याला सत्ता मिळवण्यात यश आलेलं आहे. BRSला सत्तेतून पायउतार करण्यात काँग्रेसनं यावेळी भाग पाडलेला आहे. BRSचं सरकार काँग्रेसने उलथवून लावलेलं आहे आणि त्या ठिकाणी आता रेवंत रेड्डी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. तर एकंदरीत हे होतं संपूर्ण 4ही राज्यांच्या निवडणुकांचं विश्लेषण. आत्ताच आपण पाहिलं की जे 3 राज्य होती त्या 3 राज्यांमध्ये कमळ फुललंय आणि तेलंगणा वासियांनी मात्र काँग्रेसला हात दिलेला आहे. तर सिटी नावच्या माध्यमातून तुम्ही जे आत्ता विश्लेषण पाहिलं ते विश्लेषण अर्थातच जसजशा निवडणुका निकाल हाती येतील त्यानुसार देखील तुम्हाला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून यापुढे हे बघायला मिळेल आणि नेमकं काय घडलं, नेमकं कुणाचं कुठे चुकलं, नेमकं कोण कमी पडलं, काँग्रेसची नेमकी भूमिका काय होती आणि काँग्रेस आपली सत्ता राखण्यात राजस्थानमध्ये छत्तीसगडमध्ये का कमी पडलं याचं देखील आता आपल्याला उत्तर पाहायला मिळेल. अर्थात चर्चा चर्वण होईल, त्याच्यावर राजकीय मंथन होईल, विचार मंथन होईल आणि मग मात्र आपल्याला कळेल की नेमकं यावेळी असं का घडलं. त्यामुळं राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या 3ही ठिकाणी आत्ता जे यश मिळालेलं आहे ते यश अर्थातच आपण पाहिलं तर भाजपला मिळालेलं आहे. 3 ठिकाणी कमळ फुललेलं आहे आणि तेलंगणामध्ये मात्र काँग्रेसला सत्ता मिळालेली आहे. त्यामुळे आता BRSची सत्ता का गेली हे तेलंगणा म्हणजेच BRSनी पाहायचं आहे, त्याच्यावर विचारमंथन करायचं आहे आणि काँग्रेसची सत्ता राजस्थान आणि छत्तीसगडमधून का गेली हे काँग्रेसवासियांनी ठरवायचं आहे. लोकसभेचं इलेक्शन जवळच आहे, त्यामुळे नेमकं काय घडणार, पुन्हा एकदा लोकसभेत मोदींचा जादुई करिश्मा पाहायला मिळणार का काँग्रेस कुठला तरी एक नवा आश्वासक चेहरा घेऊन येणार आणि काँग्रेस कमबॅक करणार, अर्थात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तुम्ही मात्र पाहत राहा सिटी नाव.